तशी मी स्वतंत्रच असते. कवयित्री प्राध्यापिका डॉक्टर तारा भवाळकर. वाचक स्वर स्मिता सैंदानकर. ऐकूया. तशी मी स्वतंत्रच असते. हो, माझ्याही पिंजऱ्याला एक दार आहे ना. तशी काही मी बंदिवान नाहीये. परतंत्र वगैरे तर मुळीच नाही. कधी मध्ये दार उघडून बाहेर यायचं स्वातंत्र्य दिलंय ना मला. सासू सासऱ्यांची सगळी सेवा, नवऱ्याच्या सगळ्या मागण्या, मुलांच्या वेळा आणि सोयी, आलं गेलं, पै पाहुणे, सणवार, देणं घेणं हे एकदा नीटपणे पार पाडलं की मग मात्र मी स्वतंत्रच असते. हो, आणखी थोडं म्हणजे मुलांचा अभ्यास घ्यायचा, बँकेची, पोस्टाची, घरगुती पत्रव्यवहाराची कामं पाहायची. सुशिक्षित आहे ना मी, पदवीधर. पण इतकं सगळं केलं ना की मग मात्र मी अगदी स्वतंत्र असते. एखाद्या वेळी मी वाचनालयातून माझ्या आवडीचं पुस्तक सुद्धा आणते. पण मेलं समोर धरलं की झोपच डोळ्यावर येते. सगळा थकवा धावून येतो. एखाद्या वेळी एखाद्या वाचनालयातही मी जाते. पण येताना बाजार मात्र करावाच लागतो. भाजी, शिंपी, गॅस, टीव्ही दुरुस्ती, सासूबाईंची औषधं, आता इतकं सगळं उरकायचं तर रंगलेल्या सभेतून मधूनच उठून यावं लागतं, हे खरं. पण मग तेवढं झालं की मी अगदी स्वतंत्र असते. बर का? पण मग तेवढं झालं ना की मग मी मात्र स्वतंत्र असते. एखाद्या वेळी मैत्रिणीकडे जायला निघते तेव्हाच नेमक्या आमच्या वंस टपकतात. कधी कधी हेच ऑफिसातून लवकर येतात, सिनेमाला जाऊ म्हणतात. पण माझ्या मनात नाही आता असं तरी कसं म्हणायचं. एरवी मी तशी स्वतंत्रच असते ना. काल अंथरुणावर पडल्यावर मात्र वाटलं. काल अंथरुणावर पडल्यावर मात्र वाटलं पिंजऱ्याचं दारच नव्हे, सगळे गजच उपटून फेकून दिले तर जमेल मला. तर जमेल मला. कवयित्री डॉक्टर तारा भवाळकर. वाचक स्वर स्मिता सैंदानकर.